पुण्यात जिबेचा आउटब्रेक सुरू होऊन आज महिना उलटत आला जवळपास. मी उद्या 5 तारीख आहे, बरोबर 5 जानेवारीला पहिला पेशंट सापडलं होतं आणि आजच्या घडलेल्या पेशंटची संख्या जवळपास 163 वर पोहोचलेली. पण अद्यापही या साथीच्या रोगाचं मूळ उगमस्थान कुठून आहे हे लक्षात आलेलं नाही. तरी पण एक अंदाज आलेला आहे. आपल्यासोबत आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार सर आहेत. सर, मला सांगा, ह्या जीबीएस खरं तर हा दुर्मिळ रोग आहे, हा काही संसर्गजन्य रोग नाही. तरी पण पहिल्यांदा त्याचा आउटब्रेक झाला तेही पुण्यात, आणि पाण्यातनं म्हणतं कोणी, अन्नातनं, अद्याप कुठं सापडलं आणि नेमकं पॉईंट कुठे आहे त्याचा झाला आपण बाधित क्षेत्र म्हणून? मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढलेली आहे. आज रोजी एकूण 163 रुग्ण जीबीएचचे आढळले आहेत. त्यापैकी जर आपण बघितलं, तुम्ही हा जर मॅप बघितला तर हा जो सिंहगड रोड आणि त्याच्या परिसरातला एरिया, ह्या ठिकाणी 77 केसेसचं क्लस्टर आहे. आणि इतर जर बघितलं आपण, ह्या तुम्ही 18, इथं क्लस्टरिंग ऑफ केसेस तुम्हाला दिसून येत नाही. मागच्या वर्षी पण अशाच केसेस होत्या, त्या आम्ही तो पण डेटा घेतला. ह्या ठिकाणी निश्चितच आउटब्रेक परिस्थिती आहे किंवा नॉर्मलपेक्षा जास्त केसेस या वर्षी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या भागामध्ये कारण शोधण्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आलती, राज्यस्तरावर शीघ्र पथक आहे, आमच्या स्तरावर एक पथक आहे. माननीय आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली, वरिष्ठ स्तरावरून सचिव महोदय असतील, विभागीय आयुक्त येईल, वेगवेगळ्या बैठका झाल्या, टेक्निकल एक्सपर्ट्स ह्याच्यात सगळे काम करत आहेत. आपण ओव्हरऑल जर एक पाणी कुठून कसं गेलं अंदाज जर आपण आता लॉजिकली आपण थोडं जर विचार केला, खडकवासला डॅम आहे, खडकवासला डॅम मधनं ही लाईन, जी पाण्याची लाईन आहे, ही ग्रीन लाईन अशी पुढे जाते. डायरेक्ट डॅमच्या तिथून पंपिंग स्टेशन मधनं खडकवासला आणि कोल्हेवाडीला पाणी पुरवठा होतो. तिथं पण पेशंट आढळलेत. पुढे आल्यानंतर इथून नांदेड विहीर आहे, जी की आपल्या संशयाच्या बोहऱ्यात आहे, त्या ठिकाणून हे किरकटवाडीला सप्लाय होतं. तिथं केसेस आहे. तिथून परत डीएसके विश्व, इथं पण सगळ्यात जास्त केसेस आहेत. तीच लाईन पुढे आल्या परत तिथून पण डीएसके विश्वला पाणी पुरवठा होतो. नांदेड फाट्याकडे पण पाणी इथून जातं. आणि त्यानंतर इकडं नांदेड सिटीत पण भरपूर, नांदेड सिटीच्या बाहेरचा जो भाग आहे, सिटीच्या आउटसाईडचा भाग, तिथं पण रुग्ण आढळले, तिथं पण पाणी इथून जातं. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं, हा भाग, हा 5 किलोमीटरचा रेडियस आहे पूर्ण. 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जवळपास 163 पैकी 77 केसेस तिथं आहेत. माणिक बागेत कसं तिथे पण पाणी इथून जाते. हे वडगाव बुद्रुकचं जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, ते पाणी तिथे जाते. तिथं पण काही केसेस आढळल्या. क्लस्टरिंग ऑफ केसेस आहे. या 5 किलोमीटर परिसरामध्ये जवळपास 77 केसेस आपल्याला दिसून येत आहेत. इतर केसेस ज्या आहेत त्या पीसीएमसीच्या असतील किंवा इतर जिल्ह्याच्या असतील, त्याचं एपिडेमॉलॉजिकल लिंकेज ह्याच्याशी नाहीये. आणि त्यामुळं ह्या भागावर केंद्रस्थानी स्तंभून प्रत्येक रुग्णाचे स्टूल सॅम्पल, ब्लड सॅम्पल हे एनआयकडे पाठवलेत. किती पॉझिटिव्ह सापडले आतापर्यंत जो बॅक्टेरिया? तर कॅम्पलबॅक्टर जिओजनी हा आपण जे सॅम्पल सगळे पाठवले होते आतापर्यंत, 132 स्टूलचे सॅम्पल पाठवले होते एनआयला. त्यापैकी 26 ह्याच्यात नो व्हायरस सापडलेला आहे आणि 27 ह्याच्यात कॅम्पलोबॅक्टर जिओजनी आपल्याला आढळलेला आहे. पाण्यात कुठे सापडले का? वॉटर सॅम्पल मध्ये कुठं काय अजून आढळलेला नाही. थोडक्यात 7 येऊन गेले. हे आता आपण जे टेस्ट करतोय सगळं बघितलं आपण. हा जर प्युरिफाईड वॉटर, दुसरा जर ग्राफ बघितला आपण, हे पीक पॉईंट येऊन गेला घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं. आता हे 5 तारखेला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर आपण जर केसेस कसे वाढत गेला पाहिजे, तर 17, 18, 19च्या दरम्यान हा पीक येऊन गेलेला आहे. आणि आता केसेस या डिक्लाइनिंग आहेत. उपाययोजना सुरू झाल्यानंतर जसं जसं इन्क्युबेशन पिरियड आहे असल्यामुळं अजून काही केसेस काही दिवस निघतील, पण निश्चितच रुग्णसंख्या घटलेली आहे. आणि ज्या प्रभावीपणे उपाययोजना केल्या किंवा पाण्याचं शुद्धीकरण सुरू झालं तिकडे, किंवा इतर काही मेजर्स जे महापालिकेनं चांगल्या पद्धतीने राबवले, त्यामुळे ह्या केसेस डिक्लाइनिंग आहे. अजून केसेस पूर्णतः बंद नाही, पण इन्क्युबेशन पिरियड मधल्या केसेस अजूनही काही दिवस निघत राहतील. पण आता आपल्याला जर बघितलं, मी सचिन पुन्हा एकदा सांगेल, तो मॅप सर, तो याचा खालचा मॅप दाखवतो पीक पॉईंट्स. याच्यामध्ये पहिला पेशंट सापडला बघा 5 तारखेला, आणि नंतर एकदम आउटब्रेक पुढे 16 तारखेला दिसतोय. मी पहिली बातमी आली बघा त्यावेळेस 13 पेशंट दिसले, आणि नंतर 14 सलग हे 18 आणि 19ला, म्हणजे हा पीक पॉईंट आहे. नंतर 21ला 12 पेशंट, मग हळूहळू कमी होत आजही 3 पेशंट सापडले. म्हणजे आता कुठे 7 आटोक्यात आली असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. कमी होत चाललेला आहे. उपाययोजना केल्यामुळं त्याचा जो आता डिसेंडिंग चालू झालेला आहे, स्पाईक निघून गेलेला आहे. त्या हळूहळू केसेस आपण कोविडमध्ये बघितलं असेल, असं स्पाईक यायच्या नंतर केसेस कमी व्हायच्या.
तर डिक्लायनिंग डेफिनेटली ट्रेंड आहे. पण ह्या परिसरातल्या लोकांना एकच आव्हान आणि विनंती आहे की पाणी उकळून प्या, जेणेकरून कोणताही काही जरी असेल तर ते 100% त्याचं इन्शुअर तुम्ही करू शकता. की दुसरं, आपण जे अन्नपदार्थ खातो ते चांगले शिजून खा. शक्यतो बाहेर खायचं जर टाळलं तर खूप चांगलं. आणि हायजेनिक परिस्थिती कंडिशन जर सगळ्या राबवल्या तर डेफिनेटली काही प्रॉब्लेम येणार नाही. घाबरण्यासारखं काही नाही. प्रभावी उपाययोजना आहेत. जवळपास 43 पेशंट डिस्चार्ज झालेत आपले आतापर्यंत पूर्ण बरे होऊन. त्यामुळं असं काही नाही की हा आजार झाल्यामुळं मॉर्टॅलिटी रिकव्हरी थोडा वेळ आहे. लॉंग हॉस्पिटलमध्ये आपला स्टे वाढतो. फक्त काळजी घेणं सगळ्यांनी महत्वाचं आहे. आणि आता ती परिस्थिती सर, आपण खडकवासल्याचं मॅप पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवू. कारण अशासाठी, कारण अद्याप तुम्ही एवढे टेस्ट केले, मला वाटतं सॅम्पलिंग भरपूर झाले, पण मूळ उगमस्थान सापडत नाही. म्हणून आता आपण पशुसंवर्धन विभागाने काही तिकडले पक्षी असतील, म्हणजे कोंबड्या असतील, पोल्ट्री फार्म आहेत तिकडं, त्याचंही सॅम्पलिंग घ्यायला सुरुवात केलेली. ते काय आहेत? कारण हा मेन बॅक्टेरिया कुठं आढळतो एकदा प्रेक्षकांना सांगा. त्याची उत्पत्ती कुठून होते? केंद्र शासनाची टीम येऊन गेली. त्यांनी ज्याप्रमाणे NIVचे आपले एक्सपर्ट्स आहेत, राज्यस्तराचे RRT टीम आहेत, त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने आपण सगळं सॅम्पलिंग करतोय. पेशंटचं सॅम्पलिंग करतोय, वॉटर सॅम्पल्स घेतोय. आणि त्या परिसरातल्या ज्या पोल्ट्री फार्म्स आहेत, म्हणजे पक्षी आहेत, त्यांच्याकडून काही इन्फेक्शन पाण्यात आलंय का किंवा अन्नामार्फत काय आलंय का, ह्याला दोनच, कॅम्प्रोबॅक्टर जिओजेन या 2 मार्गाने येऊ शकतो. एक तर अन्नामधनं येऊ शकतो किंवा पाण्यातनं येऊ शकतो. उत्पत्ती कुठं होते सर त्याची नेमकी? उत्पत्ती म्हणजे आता हा इंटेस्टाईन मध्ये असतो हा व्हायरस. पक्षाच्या किंवा माणसाच्या पण राहू शकतो. इंटेस्टाईन मध्ये असतो हा जीवाणू. तो कोणत्या मार्गाने पेशंटपर्यंत पोहोचलाय त्याकरता जवळपास 115 सॅम्पल ॲनिमल हजबंडरीने घेतले. तर थ्रोट सॅम्पल घेतलेत पक्षाचे, त्यांचे विष्ठेचे सॅम्पल घेतलेत, त्या ठिकाणच्या मातीचे सॅम्पल घेतलेत, जेणेकरून त्या मार्गाने आलाय का, त्या दिशेने आपल्याला जाता येईल का, हे शोधतोय. पण डेफिनेटली ह्या भागामध्ये क्लस्टरिंग ऑफ केसेस आहे. त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. पाण्याच्या सॅम्पलमध्ये सापडले? पाण्याच्या वॉटर सॅम्पलमध्ये अजून कॅम्प्रोबॅक्टर जिओजेनचा अहवाल अजूनपर्यंत आपल्याला आढळलेला नाहीये. त्याचं मे बी एक कारण असू शकतं की नंतर सुपर क्लोरिनेशन सुरू झालं, प्युरिफिकेशन सुरू झालं आणि त्यामुळं बी तो आढळत नसेल, ते पण कारण असू शकतं. कारण पेशंटमध्ये आपल्याला दिसून येतोय. मेन कॉन्डिमेशन पण हे क्रिकेटवरची जी विहीर आहे तिथंच दिसतंय ना. ह्या परिसरात क्लस्टरिंग ऑफ केसेस आहेत. ह्या भागात कुठं ना कुठं काही ना काही, नांदेडची जी विहीर आहे तिथूनच झाले असं एक बोललं जातं. म्हणजे हा जो वॉटर सप्लाय खडकवासल्यापासून डायरेक्ट त्याला ट्रीटमेंट केलेला वॉटर सप्लाय नाही, तो रॉ वॉटर येते, ट्रीटमेंट होतच नाही तिथे. डायरेक्ट डॅम मधनं पाणी येते आणि ते पाणी ह्या परिसरातल्या लोकांनी. सर, हे डॅमच्या वरती ना अनेक पोल्ट्री फार्म आहेत, अनेक फार्म हाऊसेस आहेत, तिथले ड्रेनेज ते कुठेही ट्रीटमेंट केलं जात नाही, त्याच्यामुळे धोका वाटतोय. आता ते अॅनिमल हजबंडरीची टीम स्पेशली ते तिकडे व्हिजिट करतायत. त्यांचं त्या काल पण सूचना दिल्या. काल केंद्र शासनाने पण ह्याच्या संदर्भात विषय घेतली. प्रत्येक डिपार्टमेंट आपला आपला रोल त्यामध्ये निभावत आहे. त्यांनी त्या भागात पूर्ण पाहणी केली, सॅम्पल घेतलेत. सॅम्पलचे रिपोर्ट आल्यावर आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये काही इश्यू आहेत का, तिथं काही या भागातले आपण टँकर असेल, आरो वॉटर असेल, पालिकेचं वॉटर सगळं तपासलं. कुठं किती पॉझिटिव्ह आले, काय टँकरचे पण काही सॅम्पल्स पॉझिटिव्ह आलेत, आरोचे पण आलेत ना, आरोचे पण काही सॅम्पल्स पॉझिटिव्ह आलेत. इकोलायसाठी आलेत, पण ते कॅम्प्रोबॅक्टर जिओजेनसाठी नाही, की जेणेकरून दूषित त्या की बाबा पोर्टेबल नाही, पिण्यास योग्य नाही ते पाणी. कारण तिथं त्याला वेल ट्रीटमेंट झालेली नसेल, कारण हा अनट्रीटेडच पाणी आहे सगळं. त्यामुळं हे अशाच प्रकारचे सॅम्पल येऊ शकतात आणि ते इमिजिएटली उपाययोजना चालू आहेत, क्लोरिनेशन करणं. आपण याचं उगमस्थान शोधण्यासाठी आणखी पुढे काय काय रिसर्च करणार आहोत? आता जी सेंटरची टीम आहे, NIVची एक्सपर्ट्स आहेत, RRT आहेत, ह्या सगळ्या माध्यमातून आता इपॅनॉलॉजी केली तरी 100% लक्षात येईल की ह्या भागात क्लस्टरिंग ऑफ केसेस आहेत. एक तर पाण्यामार्फत असू शकतं किंवा अन्नामार्फत असू शकतो. हे दोनच. पाण्यामार्फत चेक करून झालं. पाण्यामार्फत आता ट्रीटमेंट झाली असल्यामुळे पण कॅम्प्रोबॅक्टर जिओजेन आपल्याला सापडलेला आहे. फक्त ह्या दोन्हीपैकी एक मार्गाने तो पेशंटपर्यंत पोहोचलेला आहे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोहोचलेला आहे. तर आता हे सगळे रिपोर्ट्स आल्यानंतर एक्सपर्ट्स बसतील सगळे RRTचे आणि त्यानंतर त्या कन्क्लुजन लेवलला आपण येऊ शकतो त्याच्यामध्ये की बाबा एक्झॅक्टली काय आहे. पण ह्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे.
हे होते डॉक्टर राधाकृष्ण पवार. एवढं सविस्तर का घेतलं सरांकडनं? कारण हे जे उगमस्थान आहे या साथीचे, जिबेच्या साथीचं, ते अद्यापही सापडलेलं नाही. म्हणून आता पक्ष्यांचे विष्ट आणि त्यांचे इन्स्टिट्यूटचे सॅम्पल एनआयव्हीला पाठवलेले, त्यातनं रिपोर्ट काय होतं ते पाहायचं. पाण्यातल्या याच्यात अजून तो बॅक्टेरिया सापडला नाही, कारण सुपर क्लोनेशन झाल्यानंतर आधी स्पाईक सगळ्यात दिलासादायक बाग म्हणजे स्पाईक जो आहे कुठल्या पॅन्डेमिकचा, तर या पॅन्डेमिकचा स्पाईक येऊन गेलाय 17-18 जानेवारीला. आता पेशंट येत आहेत पण ते एकदम 1-2 येत आहे, 2-3. त्यामुळं पुणेकरांनी काळजी करण्याचं कारण नाही, पण इथून पुढे पाणी उकळून प्यावं हे सगळ्यात महत्वाची सूचना आहे डॉक्टरांकडनं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.